ऐतिहासिक, शैक्षणिक, साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज. कार्यक्रम एवढ्यासाठी की आता काळाची गरज आहे, तरुणांना उद्योग व्यवसाय मिळावेत, त्या व्यवसायामध्ये त्यांची वाढ कशी करायची त्याच्यासाठी आपण व्याख्यान ठेवलेलं आहे की ह्या नवीन तरुण वर्ग जो वेगळ्या दिशेला चाललेला आहे तो तिकडं आता व्यवसाय गेला पाहिजे आणि त्यांचं स्वतःची प्रगती झाली पाहिजे. त्यांची जर प्रगती झाली तर आपल्या राज्याची प्रगती होणार आहे. हा उद्देश ठेवून एक आम्ही हा कार्यक्रम घ्यायचं ठरवलं आणि तो कार्यक्रम या ठिकाणी आम्ही घेतोय. नवीन तरुण युवकांच्यासाठी सगळं आपल्याला आत्ता गरजेचं आहे. वयस्कर लोक जे आहेत ते तर आपल्याबरोबर आहेत, पण तरुणांना आता सगळं काळाच्या गरजेनुसारच हे मिळणं महत्त्वाचं आहे. म्हणून हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी ठेवलेला आहे. हा कार्यक्रम केला आपण, त्यानंतर त्यांना काही तरुणांना आपण मदत करणारा व्यवसाय उभारण्यासाठी वगैरे काही? हो, आता जे व्याख्याते आहेत ते त्यांच्या योजना सांगणार आहेत, काय काय कोणत्या व्यवसायात कसं काय करता येतं. ते ज्या ज्या उद्योग करणाऱ्या व्यक्तीला ज्याची ज्याची गरज आहे त्या त्या पद्धतीने आपण त्यांच्या ऑफिसमध्ये संपर्क करून त्यांना कॉन्टॅक्ट करून देणार आणि त्यांच्या व्यवसायाची वाढ कशी होईल हे पाहणार. किंवा नोकऱ्या तर आता सगळ्यांना मिळतच नाहीत, परंतु व्यवसाय करत असताना आपल्याला काय मार्गदर्शन मिळावं, कुठून लोन मिळतं, कुठून आपल्याला काम करता येईल, कुठं व्यवसाय होईल, कुठं बिझनेस होईल, हे सगळं त्यांना सांगायचं आणि त्या लोकांशी संपर्क करून द्यायचा. म्हणजे ही नवीन पिढी चांगल्या मार्गाला जाईल. हा कार्यक्रम घेत असताना आज 12/12/25 या दिवशी शरदचंद्र पवार साहेबांचा वाढदिवस आहे. त्याचं औचित्य साधून हे आम्ही तरुण महिला असतील किंवा मुलं असतील या सर्वांना नवीन चेतना मिळावी आणि काहीतरी आपला उद्योग करता यावा या दृष्टीने हा आजचा कार्यक्रम आम्ही साहेबांच्या वाढदिवसानिमित्त घेतलेला आहे. धन्यवाद. नेते पवारसाहेब यांचा वाढदिवस, ह्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज या ठिकाणी तरुण रोजगारांना जो नवीन संधी नोकरीची मिळणार आहे ती आपण मार्केटिंग कसं केलं पाहिजे किंवा व्यवसाय करत असताना आपण कोणत्या पद्धतीत तो व्यवसाय केला पाहिजे असे विविध प्रकारचं मार्गदर्शन या ठिकाणी आज ह्या जे आम्ही मीटिंग भरवलेली किंवा मेळावा भरवलेला त्यामध्ये हे साधण्यात येईल की तरुणांनी अतिशय चांगल्या प्रकारे व्यवसाय केला पाहिजे. ह्या कार्यक्रमामागचा हा उद्देश आहे. शिवाजीला जन्म दिला त्या जिजामाता, ज्यांनी शिक्षणाची दारं उघडली त्या सावित्रीबाई फुले, ज्यांनी या भारताची घटना लिहिली ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, आमचे सर्व आमचा आधारस्तंभ. आज ज्यांचा वाढदिवस आहे ते पवारसाहेब यांना सर्वांना वंदन करून आज या ठिकाणी आमच्या सहकारी माजी जिल्हा परिषद सदस्य, या दायरी गावच्या प्रथम सरपंच या सुरेखाताई दमिष्टे यांनी या निसर्ग हॉलमध्ये चांगल्या प्रकारे तरुणांना मार्गदर्शन, त्यांच्या हाताला काम मिळेल असं व्यावसायिक मार्गदर्शन आज ताईंनी घेतलेलं आहे. मार्गदर्शन नुसतं देऊन थांबणार नाहीत ताई, तर त्यामध्ये त्या बँका असतील किंवा अनेक काय फायनान्स असतील त्या माध्यमातून मुलांना व्यवसाय करण्याकरता चांगल्या प्रतीचा पैसाही उपलब्ध झाला पाहिजे असं प्रशिक्षण या ठिकाणी देणार आहेत. त्यांचा मुलगा निलेश दमिष्टे खूप ताईंना चांगल्या प्रकारे सहकार्य करतो. आज निलेशचं आणि सुरेखाताईंचं खूप मनापासून मी अभिनंदन करते. त्याचबरोबर आमच्या भागाच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे काम करीत असतो. मी खूप ताईंना येणाऱ्या भावी निवडणुकीमध्ये महानगरपालिकेच्या चांगल्या प्रतीनं ताईंना सगळ्यांची साथ मिळो आणि महानगरपालिकेमध्ये त्या निवडून जावं, त्यांना चांगलं प्रचार त्यांचा सगळ्या पद्धतीने हो अशा चांगल्या शुभेच्छा ताईंना देते. आणि भावी नगरसेविका म्हणून आम्ही या ठिकाणी मी त्यांना संबोधित करते. आज लोकनेते शरदचंद्र पवार साहेबांचा वाढदिवस. सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने, खडकवासला मतदारसंघाच्या वतीने मी साहेबांना वाढदिवसाच्या मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो. आज आमचे मित्र निलेशदादा धमिष्टे, आमच्या काकी सुरेखाताई धमिष्टे यांनी रोजगार मेळाव्याचे आयोजन केलेलं आहे. रोजगार मेळावा व मार्गदर्शन या शिबिराचं आज या हायब्लिज सोसायटीच्या परिसरामध्ये त्यांनी आयोजन केलेले आहे. खरं पाहता युवकांना रोजगारामध्ये संधी उपलब्ध व्हावी, युवकांना योग्य ते मार्गदर्शन उपलब्ध व्हावं यासाठी या कार्यक्रमाच्या खऱ्या अर्थाने पवारसाहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून हे आयोजन करण्यात आलेलं आहे.
पवारसाहेबांच्या विचारावरती, पवारसाहेबांच्या प्रेरणेवरती चालणारं हे कुटुंब आहे. गेली अनेक वर्ष मी पाहतो आहे या भागामध्ये, या परिसरामध्ये समाजसेवेचं काम धमिष्ठ कुटुंब मोठ्या जोमाने आणि उत्साहाने आणि पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वात अनेक वर्ष या भागामध्ये काम करत आहे. मला वाटतं आमच्या काकी धमिष्ठताई या जिल्हा परिषद सदस्यही होत्या, पहिल्या धारीतल्या सरपंच होत्या, बरोबर ना? आणि खऱ्या अर्थाने असं नेतृत्व या भागाला, या आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाच्या माध्यमातून लाभलेले. आणि आजचा त्यांचा हा कार्यक्रम हा खऱ्या अर्थाने युवकांना प्रेरणा देणारा, युवकांना पुढे घेऊन जाणार आहे. मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने धमिष्ठताईंना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांच्या राजकीय वाटचालीसाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा देतो. आणि पुनश्च एकदा आमचे लोकनेते शरदचंद्रजी पवार साहेब यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक अशा हार्दिक शुभेच्छा देतो. जय हिंद. स्वाती पोकळे, पुणे शहर महिला अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्रजी पवार. आज आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त दायरी भागातील आमच्या जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सुरेखाताई दमिष्टे, आमच्या पक्षाचे पदाधिकारी निलेशजी दमिष्टे यांनी आज उद्योजक मेळावा आयोजित केलेला आहे. आणि अतिशय उत्स्फूर्त आणि प्रचंड प्रतिसाद या मेळाव्याला मिळत आहे. आपल्या भागात जेही व्यावसायिक आहेत, त्यांचा पारंपरिक व्यवसाय असेल, नव्याने काही आधुनिक व्यवसाय सुरू होत त्यांनी केलेले असतील, त्याच्यामध्ये काय संधी आहेत आणि शासनाकडनं त्यांना काय अनुदान असेल किंवा काही वेगवेगळ्या योजना असतील, त्या सर्वांची माहिती देण्याचा एक चांगला उपक्रम आज या दोघांनी हाती घेतलेला आहे. तर या मेळाव्याला माझ्या मनापासून शुभेच्छा आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांना उदंड निरोगी आयुष्य लाभो ही सर्वांच्या वतीनं ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. शागोने मी एक 7 वर्षाले गेले व्यसनमुक्ती केंद्र चालवत आहे. जे व्यसनापासून म्हणजे ते आहारी गेले आहेत त्यांच्यासाठी मी व्यसनमुक्ती केंद्र खोललेलं आहे. आणि आज शरदचंद्रजी पवार साहेब यांचा आज वाढदिवस, त्या वाढदिवसानिमित्त सुरेखाताई दमिष्टे म्हणजे आमच्या मावशी यांनी आज रोजगार मेळावा इथं ठेवलेला आहे. तर त्यानिमित्त इथं आलेलो आहे. पण इथं बरीच लोक आलेले आहेत रोजगार मेळाव्यासाठी आणि एक चांगली संधी आहे बेरोजगार लोकांसाठी. तर ते जे काम ताई करतात त्यासाठी माझ्या व्यसनमुक्ती केंद्रातर्फे, आत्मनिर्भर व्यसनमुक्ती केंद्रातर्फे हार्दिक शुभेच्छा. सुरेखा रमेश दमिष्टे आज पूर्ण भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये सगळीकडे अतिशय उत्साहवर्धक वातावरण आहे. त्याचं कारण असं आहे की देशाचे केंद्रीय मंत्री व महाराष्ट्राचं विकास कामाचं आराध्य दैवत शरदचंद्रजी पवारसाहेब यांचा आजचा 86वा वाढदिवस आहे. जागोजागी सगळीकडे आज मोठ्या प्रमाणात उत्सव जवळपास साजरा केला जातो आहे. अनेक ठिकाणी रक्तदान शिबिरं आहेत, अनेक ठिकाणी व्याख्याने आहेत आणि नेहमीच शरदजी पवारसाहेब हे पुढच्या गोष्टी बघून एक व्यावसायिक घडवायच्या भूमिकेत असतात. त्याच निमित्तानं आम्ही आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त व्यावसायिकांचा मेळावा भरवलेला आहे. या मेळाव्यामध्ये आपण काय देतो आहे तर बाबा पारंपरिक व्यवसाय आणि आधुनिक व्यवसाय याच्यातला फरक जो आहे तो आपल्याला भरून काढायचा आहे. की लोकांना साधारण त्यांच्या व्यवसायामध्ये पारंपरिकच गोष्टी माहिती असतात, आधुनिक गोष्टी ज्या काही स्टार्टअप असतील, काय असतील, फंडिंग असेल, अनेक गोष्टी आहेत ज्या आत्तापर्यंत लोकांना आपल्या आजूबाजूला मुलांना माहिती नाही आहेत. जर आपल्याला माहिती असेल KFC त्यांच्या वयाच्या साधारण 63 ते 73व्या वर्षी त्यांनी त्याचा ब्रँड सुरू केला आणि जगामध्ये पोचले. तसंच आपल्या दायरीमधून, पुण्यामधून, महाराष्ट्रामधून, भारतातून कोणतरी मोठं घडावं ही याच्यामागची भूमिका आहे. निश्चितच सरकारी अनुदान याच्या बाबतीत काय असतात, सरकारी सपोर्ट काय असतो व आपला जो धायरी, सिंहगड या परिसरामध्ये असेल, पुण्यामध्ये असेल, पुढची दिशा काय आहे, पुढचं प्रगती कशी असणार आहे, त्यात काय स्कोप आहेत याबद्दलचं आजचं सगळं मार्गदर्शन आहे. व्यावसायिक लोकांना याचा 100% फायदा होईल या दृष्टीने. कारण एक व्यावसायिक घडला तर त्याच्या मागची अनेक मोठी टीम या ठिकाणी तयार होते, अनेक कुटुंब तयार होतात, रोजगार निर्मिती होते. हा याच्या मागचा उद्देश आहे. सर, या सप्त्यामध्ये आम्ही कुठल्याही प्रकारचं होम मिनिस्टर असू द्या किंवा यात्रा असू द्या असं नाही घेतलेलं, कारण ते बऱ्यापैकी चालले. आमचं कन्सेप्ट काय आहे की एक जर चांगला व्यावसायिक घडला तर तो लांबपर्यंत जाईल. एक चांगला चित्रकार घडला तर त्याच्या चित्रामधनं अनेक कन्सेप्ट
भरल्या जातात. नंतर आम्ही एव्हिएशन जे आहे म्हणजे विमान तंत्रज्ञानामध्ये काय बाबा नवीन, त्यासाठी शाळेची मुलं त्या ठिकाणी घेऊन जाणार आहोत की मुलांना विमानाचे पार्ट्स असेल त्याच्या बाबतीच्या सगळ्या गोष्टी असतील ह्या समजल्या पाहिजेत आणि काहीतरी वेगळं म्हणजे आता समजा शेती असेल किंवा आता किराण्याचं दुकान असेल किंवा आता झेरॉक्सचं दुकानं असेल, यातनं सुटून बाहेर काहीतरी लोकांनी येऊन वेगळ्या क्षेत्रामध्ये जाऊन त्यांची प्रगती झाली पाहिजे, हा त्याच्यामागचा आमचा विचार आहे. त्यानंतर क्रिकेटची स्पर्धा देखील आहे. आजच्या जीवनात कोविडनंतर तुम्ही सगळेच बघताय की बाबा व्हिटॅमिन D3 आणि B12ची मोठ्या प्रमाणावर सगळ्यांमध्येच कमतरता दिसते. तर बौद्धिक क्षमतेबरोबर शारीरिक क्षमता देखील अतिशय गरजेची आहे. त्या दृष्टीने क्रिकेटची देखील स्पर्धा आहे आणि अनेक गोष्टी आहेत, निबंध स्पर्धा आहे, अनेक गोष्टी. तर हा असा सप्ताह या प्रकारे आहे.